हॅलो गायज, प्लीज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आय होप तुम्ही सगळी चांगली असाल. तर जय शिवराय, जय महाकाल. आज आमची सुट्टी आहे. आम्ही आज सुट्टी गाजवणार आहे. तर आम्ही चाललोय. का ही माझी अर्धांगिनी येडी गेली बायको आणि हो तिचा येड जावा भाऊ. तर आम्ही चाललोय जय सोलापूरला चाललोय ना आपण, तुळजा भवानी आईला. आणि तिथे गेल्यावर मस्त आपण आज दिवसभर ब्लॉगिंग करणार आहे. आमची आली वेरणा बघा कशी आहे गाडी, धुळीनं माकलेली. आणि हे आमचे आलेत मित्र. हा मग हे आमचे आप्पा बॉईज. यो चलो अभी हम जा रहे. काय तर लगेच कुठं बसते हिला होत्या तर उलट्या सारख्या. ही चालली पुढे, आम्ही चाललो आमच्या वेरणामध्ये. तुम्ही कुठे येताय? तुम्ही येताय वे सूर्यदेवांच्या पाया पडून आपण आपल्या जर्नीला केली सुरुवात. त्यानंतर गेलो शिवतारा हॉटेलला. हॉटेल एकदम चांगलं आहे, मालक चांगला आहे, पण आचार्य एकदम भंगार आहे, त्यामुळे इथला नाश्ता एकदम चांगला लागला नाही. त्यानंतर गेलो आम्ही आलो पायथ्याशी आलो. तो फुल गर्दी होती. गर्दी बघून म्हटलं VIP रांग होती, तरी पण नाही जाणार म्हटलं, थांबूया लाईनमध्ये. त्यानंतर काढले थोडेसे फोटो आणि परत लाईनमध्ये उभं राहिलो. हो नाही फुल गर्दी. मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर कलाकृती बघून खूप मस्त वाटलं आणि खूप छान प्रसन्न वातावरण होतं. त्यानंतर मस्तपैकी आईचं दर्शन झालं. आईचं दर्शन घेऊन मस्तपैकी आम्ही चाललो बाहेर. गेल्यानंतर थोडेसे केले फोटोशूट केल्यानंतर तिथं आजूबाजूच्या परिसराशी थोडेसे एक व्ह्यू काढला. त्यानंतर आम्ही तिथं बाय बाय बोलून तिथून गेलो येडेश्वरी देवीला पण फुल गर्दी होती. त्यानंतर आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता, सो बाहेरचाच एक व्हिडिओ काढला. त्यानंतर मी चाललो आतमध्येच गेल्यानंतर छानसे असे आपले पूर्वज भेटले. पूर्वजांचे पडलो पाया आणि त्यांना बघून खूप मस्त वाटलं. बिळ खात होते. त्यानंतर काढले थोडेसे मंदिराच्या बाहेरच फोटो. मी काढले, आप्पानं काढले, बायकोनं काढले, माझ्या परत हर्षानं काढले. त्यानंतर आम्ही गेलो गाडीमध्ये. तर सौरव दादाला चालवायची होती 140च्या स्पीड गाडी. त्यानंतर खूप काही मनात होतं, म्हटलं त्यांच्या ड्रायव्हिंगवर थोडासा होता विश्वास, त्यामुळे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही आज आतमध्ये शांतपणे बसलो. त्यांना करायची होती राईड. त्यानंतर आलो, मस्त सनसेटचा व्ह्यू घेतला. सनसेट आहे त्यामुळं म्हटलं थोडंसं गाडी साईडलाच लावून मस्त फोटोशूट करावे, त्यामुळं फोटोशूट करण्यासाठी गाडी साईडला लावली. त्यानंतर आप्पा आणि सौरवदादाने काढले छान फोटो. त्यानंतर मी आपण हिरो नंबरवरनं काढले चांगले फोटोज. त्यानंतर हा आरशाचा एक मस्त मी क्लिक केले. त्यानंतर आप्पा त्याचे क्लिक केले आणि त्यानंतर गेलो 77 हॉटेलला. त्या ठिकाणी गेल्यानंतर नॉनव्हेज जेवण खाल्लं नाही, व्हेजच खाल्लं, पण खूप छान लागलं. चला भेटू आता नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच अँड लव्ह यू गाईज.